नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बाळासाहेब असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं। एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना जनताही माफ करणार नाही। मनोज जरांगे पाटील यांचे मराठा उमेदवारांना निर्देश, आपसात चर्चा करून एकाचे नाव निश्चित करा, 3 तारखेला अंतिम निर्णय सांगणार। एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मनसेबरोबर काही जागांवर युती, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा उमेदवारांच्या यादीला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे ओबीसी यादीने प्रत्युत्तर, ओबीसींकडे दुर्लक्ष केल्याची सरकारवर टीका। मुंबादेवीत बाहेरचा माल चालणार नाही, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्याचे विधान। शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांचा संताप। अरविंद सावंतांना इम्पोर्टेड माल प्रकरण भोवले, शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल। संजय राऊत यांचा रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप, आमचे फोन आजही टॅप होत असल्याचा दावा। राज ठाकरेंवरही साधला निशाणा। महाराष्ट्रात एकूण 47 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना तर 36 जागांवर एनसीपी विरुद्ध एनसीपी लढत। आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे उतरले मैदानात, महाआघाडीचेच सरकार येणार असल्याचा केला दावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यादेवी नगर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून चंपावती विद्यालयासमोरील बीडची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या शिलालेखाच्या स्थलांतराचे काम चालू असून तो उखडून इतर ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे। मात्र हे स्थलांतर करत असताना कंत्राटदार साकेत कन्स्ट्रक्शन आणि अभियंता यांनी जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करत मनमानी कारभार चालवला असल्याने लोकांमध्ये नाराजी असून कंत्राटदाराकडील याबाबतची कागदपत्रे तपासली असता जिल्हा प्रशासनाचे आदेश आणि कंत्राटदार करत असलेले काम यामध्ये तफावत असून याबाबतीत जिल्हा प्रशासनाकडून योग्य तो खुलासा झाल्याशिवाय शिलालेखाचे स्थलांतर करण्यात येऊ नये अशी विनंती कंत्राटदार आणि अभियंता यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे आणि रामनाथ खोड, माजी सैनिक अशोक एडे यांनी केली आहे। श्री विष्णू तुळशीराम मुंडे हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तब्बल 37 वर्षे सेवा केल्यानंतर दिनांक 31/10/2024 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त हॉटेल गोल्डन चॉईस येथे त्यांचा सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता। मूळचे धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहिवासी आणि सध्या बीड शहरात वास्तव्यास असलेले श्री विष्णू तुळशीराम मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर गेली 37 वर्षे सेवा केली। ते दिनांक 31/10/2024 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ बीड शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे दिनांक 29/10/2024 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड श्री राजेंद्र तोंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी प्रमुख अतिथींच्या व मान्यवरांच्या हस्ते श्री विष्णू मुंडे यांनी 37 वर्षे केलेल्या सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री लालासाहेब तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शिवाजी आप्पा मुंडे, प्राध्यापक बालासाहेब मुंडे, बाबासाहेब मुंडे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती धारूरचे माजी सभापती परमेश्वर तिडके, इंजिनियर अरुण मुंडे, सचिन कांबळे, संग्राम घोळवे, CP बोराडे, बीड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक श्री विश्वंभर तिडके, रामराव मुंडे तसेच फकराबाद येथील बिक्कड यांची उपस्थिती होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरण एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मात्र यातच एकाच मतदारसंघात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यातील एकाच उमेदवाराला एका मतदारसंघात मनोज जरांगे पाटील आपला पाठिंबा देणार आहेत आणि तोच पक्षाचा अंतिम उमेदवार राहणार असून याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व इच्छुकांनी आपसात चर्चा करून एक नाव अंतिम करण्याचा सल्ला
जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। याच अनुषंगाने बीड विधानसभेसाठी जरांगे पाटील यांच्यातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, जरांगे पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती असणारे गंगाधर काळकुटे, प्राध्यापक सुरेश नवले, रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, चंद्रकांत नवले यांच्यासह 13 उमेदवारांची आज बीड शहरात बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी आपापले विचार व्यक्त केले व एकमेकांप्रती आदर व्यक्त करत क्षीरसागर मुक्त बीड विधानसभा असा नारा देण्यात आला। त्यानंतर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्या उमेदवाराची उमेदवारी मान्य करून इतर सर्वांनी त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा लेखी ठराव यावेळी संमत करण्यात आला। गेल्या 15 वर्षापासून बीड विधानसभेचे नेतृत्व क्षीरसागर घराण्यातील सदस्य करत असून यावेळी देखील बीड विधानसभेसाठी क्षीरसागर कुटुंबातील 3 उमेदवार आहेत। याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मराठा उमेदवारांच्या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर मुक्त बीड विधानसभा करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला। तरी येत्या 3 तारखेला मनोज जरांगे पाटील या 13 जणांपैकी नेमका कोणता उमेदवार देणार आणि जो कोणी उमेदवार दिला जाईल तो खरोखरच बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर मुक्त करण्यात यशस्वी होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून ज्या उमेदवारी अर्ज बीड विधानसभेसाठी भरलेले होते त्या सर्व उमेदवारांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीस ज्या उमेदवारांनी आदरणीय मनोजदादांच्या वतीनं उमेदवारी दाखल केली होती ते सर्व उमेदवार उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी एकमेकांचा या ठिकाणी आदर केला, एकमेकांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या आणि सगळ्यांच्या विचारांती बीड विधानसभा हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विकासापासून दूर आहे आणि क्षीरसागर मुक्त हा मतदारसंघ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मराठा सेवकांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज आदरणीय मनोजदादांच्या वतीने दाखल केलेला आहे त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकमतानं या ठिकाणी ठराव घेण्यात आला। त्या ठरावावर सर्व उमेदवारांनी स्वाक्षऱ्या देखील केल्या। त्याच्यावर साक्षीदार म्हणून आम्ही ज्ञानदेव काशीद, जयदत्तजी थोटे, सागरजी गोडसे आणि इतर समाज बांधवांनी सुद्धा आणि मराठा सेवकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। या ठरावामध्ये पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनं हे सगळे उमेदवार पाठीशी उभा राहतील, तसेच मतदारसंघातील संपूर्ण मतदार त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतील आणि आदरणीय दादा जो उमेदवार देतील तो उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी इतर उमेदवारांची राहील आणि ते सुद्धा तो आदेश जो असेल पाटलांचा तो या ठिकाणी मान्य असेल असा लेखी ठराव या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।